महाराजांनी भारतात नद्याचं जल पण आणलं होतं, नद्यांचं जल आणलेलं आहे. महाराजांनी शिष्टमंडळ पाठवले, म्हणजे तो एक वाद आहे की ब्राह्मणांनी महाराजांचा आरोप केला तुम्ही क्षत्रिय नाही असा वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. महाराजांनी शिष्टमंडळ पाठवलं, मग ते शिष्टमंडळ अंबर उदयपूरमधून वाराणसीला गेलेलं, गागाभट्टांना निमंत्रण दिलं, हा सगळा एकत्रित त्यातला भाग आहे. पण महाराजांनी राज्याभिषेक केला ती बातमी औरंगजेबाच्या कानावर पडली, त्यात औरंगजेबाला खूप वाईट वाटलं गेलं. कारण आजपर्यंत आपण शिवाला काय तर मामुली जमीनदार असं समजतो, पहाडी शिवा समजायचा, पण त्याला आता कळलं की महाराज हे खऱ्या अर्थाने हिंदू पदपातशाहीनुसार महाराज काय तर राजराजेश्वर झाले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे हिंदूंना साहजिकच अभिमान वाटणं गरजेचं आहे, कारण आपल्यात कोणतरी निर्माण होते ही भावना हिंदूने निर्माण झाली. त्यामुळे खूप हिंदू लोकांसाठी भारतातल्या अनेकांना हा खऱ्या अर्थाने एक मला वाटतं प्रेरणादायी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता.